सविस्तर पाहूया। सुरुवातीला एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे ती राज्याच्या कॅबिनेट बैठकीतून विकास निधीवरून गिरीश महाजन आणि अजित पवार यांच्यात वाद झाला। ग्रामविकास विभागात जास्त निधी द्यावा अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली। त्यावर पैसे कुठून आणू, आता काय जमीन विकायची का असा सवाल अजित पवार यांनी केला। त्यानंतर अजित पवारांनी सिन्नर तालुक्यात एका स्मारकासाठी कोट्यवधी निधीची तरतूद केल्याचा मुद्दा महाजनांनी कॅबिनेट बैठकीतच मांडला। मग नको तिथे खर्च नको ही तुमची भूमिका असेल तर इथे खर्च कशाला असा सवाल त्यावरून महाजन यांनी अजित पवारांना केला। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, कॅबिनेट बैठकीमध्ये नेमकं काय घडलं की अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये एवढा वाद झाला? आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये विकास निधीसाठी तजवीज वित्त मंत्र्यांकडे करण्याची मागणी गिरीश महाजन यांनी केली। विशेषतः जो ग्रामविकासचा निधी आहे 25-15 अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या विकास निधीसाठीच्या यासाठी ही मागणी केली होती। पण अजित पवारांनी त्यावर खरमरीत उत्तर दिलं की मुळात वेगवेगळ्या योजनांची घोषणा राज्य शासनाने केलेल्या आहेत, त्यामुळेच मुळात मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक तजवीज करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला जर बजेटमध्ये अतिरिक्त अजून निधी हवे असेल तर मग जमिनी महाराष्ट्रातल्या विकायच्या का आणि पैसे आणायचे का अशा स्वरूपामध्ये नकारात्मक टीका स्वरूपातली भूमिका घेतली। याच बैठकीमध्ये सिन्नर तालुक्यामध्ये एक जे माणिकराव कोकाटे हे अजित पवारांचे समर्थक आमदार आहेत, त्यांच्या तालुक्यामध्ये एक स्मारकासाठी निधीची मागणी अजित पवारांनी प्रस्ताव ठेवला गेला होता। त्यावर मग बरोबर योग्य संधी साधत महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं की जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर तिथे स्मारकाला निधी खर्च होत असेल तर मग इतर विकास कामांचं काय होणार, इतकी आवश्यकता या विकास स्मारकाची आहे का आणि त्यासाठी इतके कोट्यवधी रुपये खर्च करणं योग्य आहे का। एकूणच जर पाहिलं तर विकास निधीच्या मुद्द्यावरनं अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात मतभेद उघड पद्धतीने कॅबिनेटमध्ये झाल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। नक्की धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। कॅबिनेट बैठकीतच अजित पवार आणि गिरीश महाजन यांची निधीवरून विकास निधीच्या मुद्द्यावरून खडाजंगी झाली।